राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सकाळी 11 वाजता राज्यपालांच्या अभिभाषणानं सुरू होणार अधिवेशन। अधिवेशनात धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता, तर पुणे बलात्कार आणि रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरणार। राजीनाम्यासाठी धनंजय मुंडेंवर वाढता दबाव, राजीनामा न दिल्यास आज पत्रकार परिषद घेऊन नवे खुलासे करणार, अंजली दमानिया यांचा इशारा। ज्ञानेश्वरी मुंडे आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण करणार। पती महादेव मुंडे यांचा मारेकरी अद्याप न सापडल्यामुळे उपोषणाचा मार्ग पत्करला। उपोषणाला मसाजोगचे ग्रामस्थांचा पाठिंबा। सेबीच्या माजी प्रमुख माधवी बुच यांच्या अडचणीमध्ये वाढ, शेअर बाजारामधील कथित फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश। राज्यातील रस्ते बनत आहेत मृत्यूचा मार्ग, गेल्या 9 वर्षात रस्ते अपघातामध्ये 1,22,000 जणांचा मृत्यू, तर 2.5 लाखांहून अधिक लोक जखमी। राज्यामध्ये आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, उष्ण आणि दमट वातावरण राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज। भारताचा न्यूझीलंडवर 44 धावांनी शानदार विजय, फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकला किवी संघ, वरुण चक्रवर्तीने घेतल्या सर्वाधिक 5 विकेट्स। आता 4 मार्चला सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची गाठ ऑस्ट्रेलियाशी।